हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इको मिंटा या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मागणीचा नियम काय आहे, जो खूप बेसिक नियम आहे, पण सगळ्यांना हा माहीत असणं खूप गरजेचं आहे. ॲज अ इकॉनॉमिक स्टुडंट, म्हणजे जे अर्थशास्त्र विषयाचे स्पेशल विद्यार्थी आहेत, त्यांना हा नियम एकदम तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. एक बेसिक नियम आहे मानवी जीवनामध्ये. जेव्हा आपण वस्तूंच्या किमती बघतो आणि त्याच्यावरून आपण किती वस्तूच्या क्वांटिटी ठरवतो, त्याच्यावरचा हा नियम आहे. तर समोर तुम्हाला एक डायग्राम दिसते, म्हणजे एक चित्र दिसतंय. त्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल बघा, की जसा प्राइस, आता प्राइस या ग्राफमध्ये इथे 0 असतो, बरोबर. तर इथून जशी जशी प्राइस वाढत जाते आणि इकडे क्वांटिटीचे नंबर्स वाढत जातात खालच्या साईडला. ठीक आहे, याला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस म्हणतात. हे वाला एक्स एक्सिस आणि हे वाला जे असणार आहे ते आपलं असणार आहे वाय एक्सिस. ठीक आहे. सो याच्यावरती प्राइस आहेत वाय एक्सिस वरती आणि एक्स एक्सिस वरती त्यांचे क्वांटिटी आहेत. सो जशी जशी प्राइस वाढेल तसे तशी क्वांटिटी जी आहे, वस्तूंची क्वांटिटी किंवा मागणी, त्यांची डिमांड जी आहे ती कशी होत जाते, कमी होत जाते. कसं काय बघा, जेव्हा प्राइस जास्त असेल, आपण नॉर्मली जेव्हा ह्युमन बिहेवियर बघतो. ठीक आहे, पुढे जाऊन बघूया मागणीच्या नियमांची काय नेमकी गोष्ट आहे. सो मागणीच्या नियमानुसार किंमत वाढल्यास मागणी कमी होते आणि हा नियम इतर घटक स्थिर राहिल्यास लागू होतो. ठीक आहे. प्रत्येक अर्थशास्त्रज्ञांनी आपल्याला, म्हणजे जो मागणीचा नियम आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे, त्या बेसिक नियमावरती बाकीच्या गोष्टी काय आहेत ठरतात. ठीक आहे. नॉर्मली आपलं ह्युमन बिहेवियर आपण काय सांगतो, जेव्हा आपण बाजारामध्ये जातो. ठीक आहे. एखाद्या वस्तूची आपण सगळ्यात पहिले काय विचारतो, किंमत विचारतो. ठीक आहे. समजा तुम्हाला एक लॅपटॉप आहे, मॅकबुक घेऊया आपण. तर मॅकबुक तुम्हाला घ्यायचं आहे, तर त्या मॅकबुकला तुम्ही काय विचारता, की याची किंमत काय आहे. जेव्हा दुकानदार किंवा शॉपवाला जो असतो, शोरूम मध्ये, समजा ऍपलच्या एका शोरूम मध्ये तुम्हाला त्याची किंमत सांगितली की 1,20,000 अशी किंमत सांगितली. सो त्यावेळेला तुम्हाला त्याची किंमत जेव्हा जास्त वाटते, तेव्हा तुम्ही त्याची मागणी करत नाही. ठीक आहे, तुम्ही तो मॅकबुक जो आहे तो घेत नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा डिस्काउंट ऑफर्स वगैरे लावून, फेस्टिवलच्या ऑफर्स मध्ये लावून, तेव्हा त्याची प्राइस कमी होते, त्यावेळेस तुम्ही तो मॅकबुक घेता. ठीक आहे, हे झालं जनरल मोठा लॅपटॉप विषय. पुढे जाऊन जेव्हा जेव्हा तुम्ही आठवडे बाजारामध्ये जाता, कांद्यांचे भाव जर तुम्ही बघितले, जर कांदा छान असेल आणि तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल, सो ज्या वेळेस कांद्याची किंमत कमी असेल तेव्हा तुम्ही कांद्याची मागणी जास्त करता आणि तो तुमच्या घरी स्टोअर करून ठेवता. पण ज्या वेळेस कांद्याची किमती जास्त होतील, तेव्हा तुम्ही काय करता, जसं तुम्हाला लागेल तसंच थोडं थोडं आणता. हा एक आपला बेसिक नियम आहे. कशाचा? मागणीचा नियम आहे. आता ही जी प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणं आहेत, जेव्हा स्मार्टफोन किमती सूट दरम्यान कमी होतात, म्हणजेच काय, डिस्काउंट्स वगैरे दिले जातात, तेव्हा अधिक ग्राहक त्यांना खरेदी करतात, म्हणजे मागणी त्यांची कशी होत असते, जास्त होत असते. आणि जेव्हा किमती सामान्य होतात, म्हणजे नॉर्मल किमती होतात, तेव्हा हे युनिट्स काय होतात, तेवढी जास्त विकली जात नाहीत. म्हणजे मागणीच्या नियमानुसार जेव्हा सेल असतो, प्राइस कमी असते, तेव्हा मागणी जास्त असते, आणि जेव्हा नॉर्मल प्राइसला येतील तेव्हा ती मागणी स्थिर होते किंवा कमी होते. ठीक आहे. पेट्रोलचं पण तसंच आहे. जेव्हा पेट्रोलच्या किमती वाढतील तेव्हा लोक कमी गाड्या चालवतील, कमी पेट्रोल वाहनांमध्ये टाकतील, म्हणजे गाड्याच कमी वापरतात. ठीक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा जास्त वापर करतात, आणि जेव्हा किमती कमी होतील तेव्हा त्याचा खपही वाढतो, म्हणजे गाड्यांची खरेदी देखील वाढते आणि पेट्रोलचा यूज देखील वाढतो. जसं अजून कपडे, दुकानातील किमती कमी करून स्टॉक जेव्हा कमी करायचा असतो, त्यावेळेस काय केलं जातात, मोठा डिस्काउंट किंवा सेल लावला जातो. सेलमध्ये त्याचे प्राइसेस कसे असतात, कमी असतात, म्हणजे त्यांची मागणी जास्त होणार आणि लोक काय करणार, जास्त मागणी करणार, कमी पैसे असल्यामुळे, सेल असल्यामुळे, आणि ऑब्व्हियसली तिथे त्यांचं मागणी जास्त झाल्यामुळे परत जे स्टॉक आहे तो क्लिअर झाला की मग नवीन स्टॉक ते आणायला मोकळे. सो अशा पद्धतीने हे काम चालतं. ओके. आता नेमकं या मागणीवर प्रभाव करणारे घटक काय आहेत? आता तर आपण बघितलं की याच्यामध्ये जर आपण काय म्हणतो, जर किंमत कमी झाली तर मागणी वाढणार आहे. पण याच्याशिवाय आणखीन कोणते असे घटक आहेत जे मागणीवरती प्रभाव टाकतात? एक तर आहे उत्पन्नाचा स्तर. तुमचं उत्पन्न किती आहे? ठीक आहे. उत्पन्नाचा स्तर म्हणजे उत्पन्न जास्त असल्यास सामान्य वस्तूंची मागणी कशी होते, वाढते. उत्पन्न कमी असल्यास मागणी कमी होते. ठीक आहे. जसं किंमत हा घटक मागणीवरती प्रभाव करतो, तसंच उत्पन्नाचा स्तर सुद्धा काय करतो, प्रभाव करतो. थोडक्यात काय आहेत, हे जे आपला मागणीचा नियम आहे त्याला उखडून टाकण्यासाठीचे हे काय आहेत, घटक आहेत.
म्हणजे उत्पन्नाचा स्तर कमी असेल तरी सुद्धा मागणी कमी होऊ शकते. फक्त प्राइस कमी झाली तरी पण तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्ही मागणी करू शकत नाही. ठीक आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडी बदलल्या तर लोक काय करतात, मागणीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे किमतीमध्ये जर बदल झाला तर मागणीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकत नाही. बरोबर आहे ना? एक नवीन पॅटर्न आला होता साडीचा म्हणा किंवा एखादा नवीन ड्रेसचा, तर तो जो ड्रेसचा पॅटर्न आहे जर जुना झाला तर त्याची किंमत कमी होऊनही लोक घेतील का? नाही. आपण काय डायरेक्टली म्हणतो, ती फॅशन जुनी झाली आहे. म्हणजेच काय, लोकांच्या ग्राहकांची आवडी-निवडी ज्या आहेत त्या चेंज झाल्यात आणि त्यामुळे इथे मागणीवरती हा घटक जो आहे तो परिणाम करत नाही किंवा मागणीच्या नियमाला हे काय आहेत, चेंज करणारे घटक आहेत. पर्यायी वस्तू एक आहेत, म्हणजे जर तुम्हाला मूळ वस्तू ज्याची किंमत कमी झाली आहे ती वस्तू न घेता, म्हणजे तुम्ही त्याची मागणी कराल पण जेव्हा त्याची किंमत वाढेल तेव्हा तुम्ही काय कराल, नको, मला चहाच्या ऐवजी मी कॉफी घेणं पसंत करेल, म्हणजे मला चहा महाग वाटतोय तर मी कॉफी कमी किमतीची वस्तू आहे, पर्यायी वस्तू आहे, तर ती मी घेतो. ठीक आहे. म्हणजे त्याचा परिणाम जो मागणीचा नियम आपल्याला सांगतो तो तिथे काय होतो, उखाडला जातोय. बरोबर. त्याच्यानंतर पूरक वस्तू. पूरक वस्तू म्हणजे काय, की एकासोबत दुसरी घ्यावी लागते. जसं की आपण कार आणि पेट्रोल, कारला पेट्रोल लागतंच. बरोबर आहे. कारची किंमत वाढली तर पेट्रोलची किंमत सुद्धा आपल्याला म्हणजे वाढली तरी त्याच्यावर फरक होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे ही पूरक वस्तू सुद्धा मागणीच्या नियमाला काय आहेत, प्रभाव करणारे घटक आहेत. ओके. सो हे आहे आपला डिमांड कर्व. कर्व जो आहे तो मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवला, कशा पद्धतीने हा दाखवला जातो. एका साईडला प्राइस, एका साईडला क्वांटिटी, अशा पद्धतीने हा कर्व होतो. आणि हा कर्व म्हणजे याचं डिस्क्रिप्शन करताना लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड स्लोपिंग, म्हणजेच तो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा दिसतोय. जसं आता ह्या म्हणजे हे रिप्रेझेंटेशन जर बघितलं तर एवढी प्राइस असताना एवढीच डिमांड झाली, एवढी प्राइस झाल्यावर एवढी डिमांड झाली, आणि प्राइस कमी झाल्यावर आणखीन जास्त डिमांड झाली क्वांटिटीची, आणि प्राइस त्याच्यापेक्षा कमी झाल्यावर आणखीन क्वांटिटीची डिमांड झाली, आणि त्यामुळे हा डिमांड कर अशा पद्धतीने आपल्याला दिसतोय. ठीक आहे. ओके. आता याच्या मर्यादा काय आहेत, कोणत्या, म्हणजे आता आपण ह्या वस्तू बघितल्या की त्या मागणीवरती परिणाम करतात, किमती किंवा त्यांच्या गोष्टीवरती. याच्या व्यतिरिक्त या कायद्याच्या काही मर्यादा पण आहेत. म्हणजे या ठिकाणी हा नियम लागूच होत नाही. ठीक आहे. जसं गिफेन वस्तू आहे, वॅबलिन वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, मानसिक घटक आहेत. हे काय आहेत, या गोष्टींमध्ये तुमच्या वस्तूची प्राइस कमी झाली तर त्याची डिमांड वाढेलच असं होत नाही. ठीक आहे. गिफेन वस्तू, जे वस्तू कायद्याचा भंग करतात, म्हणजे किमती वाढल्या तरी लोक कमी करत नाही. ठीक आहे. गिफेन वस्तू. वॅबलिन वस्तू म्हणजे लक्झरियस गुड्स, तुमच्या त्या प्रतिष्ठेच्या वस्तू असतात, त्याची प्राइस कमी झाली किंवा वाढली तरीही तुम्ही त्या खरेदीच करतात. आणि आवश्यक वस्तू म्हणजे मिठासारखी जीवनावश्यक वस्तू जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, जरी तुमची प्राइस कमी झाली किंवा वाढली तरीही ती वस्तू तुम्हाला खरेदीच करणं आहे. तर याला म्हणतो आपण जीवनावश्यक वस्तू, म्हणजे नेसेसिटी आहे त्या वस्तूची, त्यामुळे हा नियम इथे लागूच होत नाही किंवा हा नियम तुम्हाला दिसणारच नाही. ठीक आहे. मानसिक घटक काय आहे, म्हणजे ग्राहकांची अपेक्षा आणि वर्तन कधी कधी तार्किक आर्थिक तत्वांच्या विरुद्ध असतात. म्हणजे उद्या कांद्याचे भाव वाढतील म्हणून वस्तूंची मागणी वाढली, म्हणजे तिथे भाव वाढतील म्हणून आधीच साठा करून ठेवणं, ही जी मानसिक स्थिती आहे, हा सुद्धा घटक काय करतो, मागणीच्या नियमाला कधी कधी विरुद्ध वागतो. ठीक आहे. म्हणजे प्राइस कमी असताना डिमांड तर वाढायलाच पाहिजे, पण नॉर्मल प्राइस असताना सुद्धा त्याची खूप जास्त मागणी होणार, किंवा प्राइस वाढली तरी त्याची मागणी होणार कारण ह्याच्यापेक्षा जास्त प्राइस वाढणार आहे. हा मानसिक घटक तिथे काम करतो. ओके. ओके. सो अशा प्रकारे आपण हा मागणीचा नियम किंवा लॉ ऑफ डिमांड जो आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये समजून घेतलाय विथ आर डेली एक्झाम्पल्स. ठीक आहे. डे टू डे लाईफमध्ये जे एक्झाम्पल्स आहे त्याच्यावरून हा मागणीचा नियम आपण समजून घेतलेला आहे. तरी याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा याच्यावरती आणखीन तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये फक्त मेसेज करा. आय विल रिप्लाय ऑन इट. ओके. थँक यू एव्हरीवन. ऑल द बेस्ट.